तुमच्या हातावरती भाग्यरेषा नसेलच तर बऱ्याचदा माझ्याकडे क्लायंट येतात आणि मला म्हणतात सर आमच्या हातावरती भाग्यरेषाच नाहीये, म्हणजे आम्हाला पैसाच नाही मिळणार. तर थांबा, भाग्यरेषा नाही असा हात मी आयुष्यात बघितलेला नाही. तुमच्या हातावरती भाग्यरेषा असतेच, फक्त एक आहे, ती जर छोटी असेल तर काही काळापुरतीच तुमच्याकडे पैसा येणार आहे, किंवा जिथं ती नाहीये तिथं तुम्हाला आर्थिक त्रास होऊ शकतो. पण फक्त एका भाग्यरेषेवरती तुमच्या हातातला पैसा नाही ठरत. त्याच्या बरोबरच जर तुमची रविरेषा खूप स्ट्रॉंग असेल, समजा तुमची भाग्यरेषा नाहीच आहे किंवा बारीक आहे, नाही असं नाही, बारीक आहे, पण तुमची रविरेषा चांगली आहे, तुमच्या हातामध्ये रविरेषा तुम्हाला भाग्योदय किंवा तुम्हाला पैसा मिळवून देऊ शकतो. त्याचबरोबर तुम्ही बऱ्याचदा माझ्या रील्स मध्ये बघितलं असेल, अंगठ्यावरती ह्या सांध्याला जर यव असेल तर तुम्हाला आयुष्यभर पैशाची कधीही कमतरता पडणार नाही. तुम्ही बघा, ज्यांच्या हातावरती अंगठ्याला यव आहे त्यांनी स्वतःचं आयुष्य बघा, जेव्हा जेव्हा त्यांना पैशाची गरज पडली आहे त्यांच्यासाठी पैसा कुठनंही अवेलेबल होतो, जरी त्यांच्याकडे पैसा नसेल तरी. त्यामुळे तुमच्या आयुष्यातला जर पैसा बघायचा असेल तर फक्त भाग्यरेषा न बघता रविरेषा आणि अंगठ्यावरचा यव हा देखील नक्की बघा. सांगा तुमच्या हातावरती काय काय चिन्ह आहेत? हातावरचा यव आहे का भाग्यरेषा आहे का रविरेषा आहे का तिन्ही आहेत?